इन्व्हेस्टिंगमध्ये एक साधा नियम सगळ्यांना माहीतच आहे. लोला खरेदी करा आणि हायला विक्री करा. हे ऐकायला खूप सोपं आणि लॉजिकल वाटतं, पण प्रत्येक मार्केट क्रॅशच्या वेळी बहुतेक लोक याच्या अगदी उलट करतात. 2008 मध्ये सेन्सेक्स 21,000 वरून थेट 8,000 पर्यंत खाली आला होता आणि त्यावेळी अनेक लोकांनी आपली गुंतवणूक घाबरून विकून टाकली. पण काही वर्षातच सेन्सेक्स 60,000च्या वर पोहोचला आणि जे लोक खाली विकून बाहेर पडले त्यांना पुन्हा गुंतवणूक करण्याची हिंमतच झाली नाही. 2020 मध्ये कोविड आला, निफ्टी 12,000 वरून 7,500 पर्यंत आला आणि फक्त 3 आठवड्यात 38% क्रॅश झाला. लोकांनी घाबरून एसआयपी बंद केल्या, म्युच्युअल फंड मधून पैसे काढले, पण एका वर्षातच मार्केट पुन्हा उभं राहिलं आणि नवीन हाय गाठला. जे लोक बाहेर पडले त्यांनी मोठा बुल रन मिस केला. आता 2026 मध्येही काही असंच घडत आहे. निफ्टी आपल्या ऑल टाइम हाय 26,373 वरून सुमारे 22,500 पर्यंत आला आहे. 14% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. न्यूज, व्हॉट्सअप, टेलिग्राम सगळीकडे एकच चर्चा चालू आहे. मार्केट अजून पडणार आहे, बाहेर पडा. इथेच प्रश्न असा येतो की तुम्हीही ती चूक करणार आहात का? ही चूक तुमच्या इंटेलिजन्सची नाही तर तुमच्या ब्रेनची आहे. तुमचा मेंदू बायोलॉजिकली असा प्रोग्राम झाला आहे की तो तुम्हाला चुकीचे आर्थिक निर्णय घ्यायला भाग पाडतो, विशेषतः जेव्हा तुम्हाला योग्य निर्णय घ्यायची सर्वात जास्त गरज असते. आपल्या मेंदूमध्ये अमिगडाला नावाचा भाग असतो जो धोका ओळखतो. हजारो वर्षांपूर्वी जंगलात एखादा धोका दिसला की हा भाग ऍक्टिव्ह व्हायचा आणि फाईट और फ्लाईट ही प्रक्रिया देत होता. आजही जेव्हा तुमच्या पोर्टफोलिओ 20% पेक्षा खाली येतो तेव्हा मेंदू त्याच प्रकारे प्रक्रिया देतो. कॉर्टिसॉल वाढतो, हार्ट रेट वाढते, घाम येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो लॉजिकल निर्णय घेतो तो तात्पुरता बंद पडतो. म्हणजे त्याच क्षणी तुम्हाला शांतपणे विचार करण्याची गरज असते आणि त्याच क्षणी तुमचा मेंदू ते करू देत नाही. आता एक साधं उदाहरण बघा. तुम्हाला अचानक 1,00,000 रुपये मिळाले तर तुम्ही खुश व्हाल, पण जर तुम्ही 1,00,000 रुपये गमावले तर त्याचे दुःख खूप जास्त होईल. त्यालाच म्हणतात लॉस अव्हर्जन. नुकसानाचे दुःख नफ्याच्या आनंदापेक्षा जास्त तीव्र असते. म्हणूनच मार्केट पडत असताना लोक घाबरून विकतात, कारण त्यांना तात्पुरतं रिलीफ मिळते. पण हा रिलीफ तात्पुरताच असतो आणि नुकसान कायमचे असतो. यात अजून एक गोष्ट काम करते, सोशल प्रूफ. जेव्हा सगळेच घाबरून विकत असतात तेव्हाच आपल्यालाही तसंच करावंसं वाटतं. व्हॉट्सअप ग्रुप, न्यूज, मित्र, कुटुंब सगळे एकच गोष्ट सांगतात, बाहेर पडा. आपला मेंदू हजारो वर्षांपासून शिकलेला आहे, ट्राईब सोबत राहा म्हणजे सुरक्षित राहा. पण स्टॉक मार्केटमध्ये हेच उलट काम करते. जेव्हा सगळे एकाच दिशेने पडत असतात तेव्हा त्याच दिशेने जाणं सर्वात जास्त मोठी चूक असते. इतिहास सांगतो की मार्केट नेहमी रिकव्हर होतात, पण इन्व्हेस्टर नाही, कारण मार्केटला मेंदू नसतो, पण आपल्याला असतो. 2008 असो की 2020, प्रत्येक वेळी मार्केट उभं राहिलं, पण जेव्हा लोक घाबरून बाहेर पडले ते परत येऊ शकले नाही आणि जे टिकून राहिले त्यांची संपत्ती अनेक पटीने वाढली. 2019 मध्ये भारतात सुमारे 4 कोटी डीमॅट अकाउंट होते आणि 2024 पर्यंत हा आकडा 12 कोटींपर्यंत पोहोचला, म्हणजे 3 पट वाढ. पण हा प्रश्न महत्वाचा आहे की 12 कोटी लोक मार्केटमध्ये कधी आले? क्रॅशच्या वेळी का? नाही, ते आले रिकव्हरी नंतर, जेव्हा मार्केट आधीच वर गेलेले होते आणि अजून वर जात होते. जेव्हा सोशल मीडियावर प्रत्येक जण प्रॉफिटचे स्क्रीनशॉट शेअर करत होता, मल्टीबॅगर स्टोरी सर्वत्र पसरल्या होत्या, तेव्हा लोकांचा कॉन्फिडन्स वाढला होता. पण खरी संधी कधी असते? क्रॅश मध्ये. आणि नेमकं त्याच वेळी सर्वात जास्त लोक घाबरतात. हे इंटेलिजन्सचा प्रॉब्लेम नाही, हा आपल्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे. पण लोक व्हॅल्यू पाहून इन्व्हेस्ट करत नाही, ते त्यांच्या फिलिंग्सवर इन्व्हेस्ट करतात. आता मार्च 2026 कडे पाहू. निफ्टी 50ने जानेवारीत 26,373 ऑल टाइम हाय गाठला होता आणि आता तो सुमारे 22,500 आसपास आहे, म्हणजे 14% घसरण झाली आहे. फक्त मार्च मध्ये 10% घसरण झाली. ग्लोबल क्रायसिस, युद्ध, FII सेलिंग, क्रूड ऑइलची वाढ, रुपी कमकुवत, सगळीकडे निगेटिव्ह न्यूज होती. व्हॉट्सअप, न्यूज, सोशल मीडिया सगळीकडे एकच आवाज होता की मार्केट मधून बाहेर पडा. हे सगळं 2008 मध्येही झालं होतं, 2020 मध्येही झालं होतं. हेडलाईन्स वेगळ्या होत्या, कारण वेगळी होती, पण मेंदूचा रिॲक्शन एकच होता, धोका आहे, बाहेर पडा. डेटा काय सांगतो? फेब्रुवारी 2026 मध्ये SIP स्टॉपेज रेशो 75% पेक्षा जास्त होता. मागील 7 महिन्यांपासून हा सतत इतकाच आहे. कोविडच्या वेळी हा रेशो 60% पर्यंत होता, म्हणजे आता लोक त्याहूनही जास्त SIP बंद करत आहेत. पण दुसरी बाजूही बघा. 1999 ते 2026 दरम्यान जर तुम्ही निफ्टी मध्ये 1,00,000 रुपये गुंतवणूक केली असते तर ते आज सुमारे 3,50,00,000च्या आसपास झाले असते, 13.7% CAGR नी. पण जर तुम्ही फक्त 10 बेस्ट दिवस मिस केले तर तुमचे रिटर्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे बेस्ट दिवस बहुतेक वेळा वाईट दिवसांच्या लगेच नंतर येतात. उदाहरण 23 मार्च 2020 हा कोविड क्रॅशचा सर्वात वाईट दिवस होता आणि त्यानंतरही काही दिवसात मार्केटमध्ये मोठी वाढ झाली. त्याचा अर्थ काय? जर तुम्ही घाबरून बाहेर पडला तर रिकव्हरी मिस करणं जवळपास नक्कीच आहे. हा पॅटर्न फक्त स्टॉक्स मध्ये नाही तर 2025 मध्ये गोल्ड 75% आणि सिल्वर 168% नी वाढले. पण लोकांनी पैसे कधी गुंतवले? वाढ झाल्यानंतर. 2023 मध्ये स्मॉल कॅप फंड्स मध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झाली, कारण त्यांनी आधीच 49% रिटर्न दिला होता. म्हणजे लोक फ्युचर ऑपॉर्च्युनिटीवर नाही तर पास्ट परफॉर्मन्सवर पैसे टाकतात. आणखी एक महत्वाचा डेटा, 24% रिटेल इन्व्हेस्टर्स म्युच्युअल फंड मधून पहिल्याच वर्षात बाहेर पडतात आणि जे टिकून राहतात त्यांचे रिटर्न्स जास्त असतात. म्हणजे जे घाई करतात ते इम्पेशंट टॅक्स भरतात आणि जे संयम ठेवतात ते पेशन्स रिवॉर्ड मिळवतात. मग उपाय काय? आपला मेंदू बदलू शकत नाही, पण आपण सिस्टम तयार करू शकतो. नंबर 1, ऍसेट अलोकेशन ठेवा. इक्विटी, गोल्ड, डेट किती टक्के कुठे टाकायचे आहे ते आधीच ठरवा. नंबर 2,
SIP ऑटोमेट करा. दर महिन्याला ठरलेल्या तारखेला इन्व्हेस्टमेंट होत राहू द्या. मार्केट वर असो किंवा खाली असो. नंबर 3, स्वतःसाठी नियम ठेवा. उदाहरणार्थ मार्केट 20% पडले तर मी विकणार नाही. हे नियम शांत मनस्थितीत लिहा आणि क्रायसिस मध्ये फॉलो करा. नंबर 4, न्यूज आणि नॉईज पासून दूर राहा. क्रॅशच्या वेळी सतत निगेटिव्ह माहिती पाहणं टाळा. ते मेंदूला आणखी पॅनिक मध्ये ढकलते. महत्त्वाचे म्हणजे इमोशन्स येणारच, पण त्या इमोशन्समुळे तुमचे निर्णय बदलायला नको. आजपासून तुम्ही वेगळे इन्व्हेस्टर्स आहात, कारण आता तुम्हाला माहित आहे की तुमच्या सर्वात मोठा शत्रू मार्केट नाही तर तुमच्या स्वतःचा मेंदू आहे. 2008, 2020 प्रत्येक वेळी एकच पॅटर्न दिसला. जे लोक टिकून राहिले त्यांची गुंतवणूक अनेक पटीने वाढली. पुढच्या वेळी मार्केट पडेल आणि ते पडणारच, तेव्हा घाबरून विकू नका. शांत राहा, कारण 95% लोकांना हे माहीतच नसतं आणि हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.